बुलेटिनच्या सुरुवातीलाच मोठी बातमी. मुंबईत सत्तेचे मार्ग सगळ्यांसाठीच खुले होण्याची शक्यता आहे, कारण मुंबईत सत्तेसाठी राजकीय खिचडी होण्याची शक्यता आहे. मुंबईत सगळ्याच पक्षांना सत्तेची संधी मिळण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेत सत्ता कुणाची येणार याकडेही सगळ्यांचं लक्ष लागलंय. शिवसेना भाजप महायुतीची सत्ता येण्याची शक्यता आहे, तर भाजप सत्तेसाठी उद्धव ठाकरेंना साथ घालणार असल्याचं देखील कळतंय. भाजप एकनाथ शिंदेंशिवाय सत्ता स्थापन करणार असल्याचं कळतंय, तर दोन्ही शिवसेना एकत्र होऊन सत्ता मिळवण्याची शक्यता वर्तवली जाते. मुंबई महापालिकेत भाजप शिवसेना महायुतीला बहुमत मिळालंय, मात्र दोन्ही पक्षांनी वेगवेगळ्या मार्गाने जाऊन सत्ता स्थापनेचा निर्णय घेतल्यास सर्वच राजकीय पक्षांना मुंबईत सत्ता स्थापनेची संधी मिळण्याची शक्यता आहे. मुंबई सत्तेसाठी राजकीय खिचडी होणार का, याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता निर्माण झाली आहे. मुंबईत सत्तेसाठी राजकीय खिचडी होणार. मुंबई महापालिकेत सत्ता कुणाची येणार? महायुतीचं बिनसलं तर सगळ्यांना संधी. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा आघाड्या बिघाड्यांचं वारं वाहू लागलंय. महापालिका निवडणुकीत महायुतीच्या पदरात यशाचं दान पडलं, मात्र महायुतीतल्या शिवसेना आणि भाजपचे सूर बिघडल्यासारखे वाटू लागले आहेत. त्यामुळेच मुंबईत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर कोणत्या पक्षाचा महापौर होणार हे ना भाजप सांगतंय ना शिवसेना. त्यातच भाजपनं उद्धव ठाकरेंना साथ घातल्याची माहिती समोर आली होती. ठाकरेंनी हे सगळं फेटाळलं असलं तरी मुंबईच्या महापौर पदाचा आणि सत्तेचा सस्पेन्स मात्र अजूनही कायम आहे. कल्याण डोंबिवलीत शिवसेनेनं मनसेला सोबत घेतलं. शिवसेनेला पाठिंबा देण्याच्या मुद्द्यावर बोलताना महापालिकेच्या राजकारणात मोठी उलथापालथ होऊ शकते अशी शक्यता वर्तवली आहे. त्याच्यावरती आता भाष्य करणं उचित नाही, कारण राजकारणामध्ये काही घटना घडत असतात. ज्याप्रमाणे चंद्रपूरला भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस एकत्र आहे. तुम्ही कोकणात गेले तर त्या ठिकाणी सुद्धा एकनाथ शिंदेचा आणि उद्धव साहेबांचा पक्ष ते दोघे एकत्र. त्यांच्या विरोधात एक सूचक वक्तव्य केलं की राजकारणात काही घडू शकतं. हा, ती गोष्ट वेगळी आहे ना. ते काही घडू शकतं ही गोष्ट वेगळी आहे. राजकारणात कोणाचा कायमचा शत्रू असतो ना, ती गोष्ट वेगळी जरी असली तरी जगलेरी करणं शिकवलेलं नाही ना. तुम्ही जगलेरी करताय त्याचं काय? बाळा नांदगावकरांनी काहीही होऊ शकतं असं सांगून मुंबई महापालिकेत पुन्हा मोठी राजकीय उलथापालथ होऊ शकते असे संकेत दिले आहेत. दरम्यान मुंबई महापालिकेत सत्तेच्या कोणकोणत्या शक्यता आहेत त्या पाहूयात. यातली पहिली शक्यता आपण बघूयात नेमकी काय. मुंबई महापालिकेत सध्या महायुतीला कौल मिळालेला आहे. भाजपचे 89 नगरसेवक निवडून आले आहेत, शिवसेनेचे 29 आणि बहुमताचा आकडा आहे 114, ज्याला आपण मॅजिक फिगर म्हणतो. त्यामुळे दोन्ही पक्षांचे नगरसेवक आपण काउंट केले तर त्यांची बेरीज जाते 118. म्हणजे बहुमतापेक्षा सुद्धा 4 नगरसेवक हे महायुतीकडे सध्या जास्त आहे. तर ही एक शक्यता आहे आणि ज्याबद्दल आता शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्षाचे नेते बोलतायत. महायुतीचा आज महापौर होणार असं सांगितलं जात आहे. त्यामुळे ही एक शक्यता आहे जी सध्या आपल्या नजरेत आहे. आणि दुसरी एक शक्यता आता बघा. समजा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 65 नगरसेवक निवडून आलेले आहेत. हे 65 नगरसेवक समजा बहुमत जेव्हा पारित करायचं असतं, सत्ता स्थापनेचा दावा करायचा असतो, तेव्हा जर गैरहजर राहिले तर बहुमताचा आकडा हा 114 वरून घसरून थेट 82 पर्यंत येईल. आता भाजपकडे आपण नगरसेवक बघितले तर ते आहेत 89 प्लस मनसेचे 6, त्यामुळे बेरीज होते आहे 95. आता आपण बघितलं 65 उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगरसेवक जर गैरहजर राहिले तर बहुमताचा आकडा 82 इतका येतोय. आणि मनसेनी जर भाजपला पाठिंबा दिला तर केवळ भाजप आणि मनसे असे दोन्ही पक्ष मिळून सत्ता स्थापन करू शकतात, कारण दोघांचा मिळून बहुमताचा आकडा जातोय 95च्या आसपास. आणखी एक शक्यता आपण बघूयात. तर हे झालं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगरसेवक जर गैरहजर राहिले तर अप्रत्यक्षपणे भाजपला ते मदत करू शकतात. अर्थात या फक्त शक्यता आहे. आकडे आणि मुंबईत काय समीकरण तयार होऊ शकतात त्याचा फक्त एक अंदाज, त्या शक्यतांबद्दल आपण बोलतोय. असं सध्या तरी घडताना दिसत नाहीये. आता बघा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 65 नगरसेवक आहेत आणि त्याचबरोबर मनसेचे 6 नगरसेवक, त्याचबरोबर शिवसेनेचे 29, काँग्रेसचे 24 आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 1 आणि राष्ट्रवादीचे 3 असे सर्व पक्षांचे, म्हणजे समजा भाजपला सत्तेपासून दूर ठेवायचं या हेतूने मुंबईतले इतर सर्व पक्ष जर एकत्र आले तर नेमकं काय होऊ शकतं ती एक शक्यता आपण बघतोय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 65, मनसेचे 6 नगरसेवक अधिक शिवसेनेचे 29, काँग्रेसचे 24, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा 1 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे
3 नगरसेवक असे सर्व पक्षांचे नगरसेवक भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आले तर 128 हा बहुमताचा आकडा हे सगळे पक्ष मिळून गाठू शकतात. तर आता बघा, भाजपचे 89 नगरसेवक आहे, अधिक मनसेचे 6 नगरसेवक आणि शिवसेना युबीटीचे 65 नगरसेवक. म्हणजे आज संजय राऊतांचं एक विधान आपण बघितलं की एक वेळ अत्यंत गरज असेल तेव्हा आम्ही भाजपसोबत जाऊ, पण शिंदेंना मात्र पाठिंबा देणार नाही किंवा शिंदेंसोबत सत्तेत सहभागी होणार नाही. याचा अर्थ अत्यंतिक गरज असेल तर राजकारणामध्ये शिवसेना युबीटी पक्ष हा भाजपला पाठिंबा देऊ शकतो असे संकेत संजय राऊत यांनी दिलेले आहेत. त्यामुळे अशा पद्धतीचं काही राजकारण मुंबईत घडलं तर काय घडू शकतं हे आकडे बघा. भाजपचे 89 नगरसेवक, अधिक मनसेचे 6 नगरसेवक आणि अधिक शिवसेना युबीटीचे 65 नगरसेवक. म्हणजे मनसे आणि युबीटीने जर भाजपला पाठिंबा दिला तर बहुमताचा आकडा आपण महापालिकेतला बघितला होता 114. पण हे तिन्ही पक्ष जर एकत्र आले, एकनाथ शिंदेंना मुंबई महापालिकेच्या सत्तेपासून जर दूर ठेवायचं असेल ठाकरेंना, तर अशा पद्धतीचं एक समीकरण बघायला मिळू शकतं. हे तिन्ही पक्ष मिळून आकडा जातोय 160. बहुमतासाठी फक्त गरजेचे आहेत 114 नगरसेवक, पण इथे मात्र हे तिन्ही पक्ष एकत्र आलेत तर बहुमताचा आकडा जातोय 160 पर्यंत. म्हणजे उद्या चालून जर शिवसेना युबीटीला शिंदेंना सत्तेपासून दूर ठेवायचं असेल तर अशा पद्धतीचं एक राजकीय समीकरण आपल्याला बघायला मिळू शकतं. अर्थात हे फक्त अंदाज आहेत, हे फक्त कयास आहे आणि अशा पद्धतीचं जर काही राजकारण मुंबई महापालिकेत घडलं तर नेमकी आकडेमोड कशी असू शकते ते समजावून सांगण्याचा आणि त्या शक्यता तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा एक प्रयत्न आम्ही करतोय. यातल्या दोन्ही शिवसेना एकत्र येण्याच्या शक्यतांकडे राजकीय अभ्यासक थोड्या साशंकतेनं पाहतात. एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंची फसवणूक केल्याची भावना कडवट शिवसैनिकांमध्ये आहे. त्यामुळे शिंदेंना सोबत घेतल्यास त्याचा नकारात्मक संदेश जाण्याची शक्यता आहे. पण तरीही महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या मुद्द्यावर शिंदेंनी उद्धव ठाकरेंना साथ देतो असं सांगितल्यास कदाचित ते स्वीकारलं जाईल असंही सांगितलं जात आहे. असं आहे की त्यांच्यामध्ये आता सध्या जे कडवटपणा आहे दोन शिवसेनेमध्ये तो आहे, यात काही दुमत असण्याचं कारण नाही. कारण शिंदे सोडून गेले याच्याबद्दल प्रत्येक शिवसैनिक जो उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहे तो कडवटपणे प्रतिक्रिया देतो. असं असलं तरी आज मुंबईमध्ये सगळ्यात मोठा महत्वाचा मुद्दा असा आहे की महापौर कोणाचा होणार. कारण असं दिसतंय एकंदरीत की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने भाजपाकडे असा प्रस्ताव दिलेला आहे की 23 तारखेला हे बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरुवात होती आहे. तर अशा वेळेला एक सामान्य शिवसैनिक या पदावर असणं हे संयुक्तिक दिसेल आणि ते भावनात्मक दृष्ट्या मराठी लोकांसाठी पण चांगलं दिसेल अशी एक त्यांची मागणी आहे. ती मागणी भाजपा मान्य करते की नाही हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. आणि जर समजा उद्या एकनाथ शिंदेनी असा स्टँड घेतला की मी माझ्याकडे एवढे नगरसेवक जरी कमी असले तरी मी भाजपाकडे जी मागणी करत होतो ती चुकीची आहे का, तर अशा वेळेला मग दुसऱ्या शिवसेनेची भूमिका काय असेल हेही महत्वाचं आहे. शिवसेना आणि भाजपचं एकमेकांवर दबावाचं राजकारण सुरू आहे. या दबावाच्या राजकारणाच्या वेळी उद्धव ठाकरे आपली भूमिका जाहीर करणार नाही. एकदा की भाजप शिवसेनेनं वेगळं व्हायचं ठरवलं मग त्यानंतरच सगळे आपापल्या भूमिका जाहीर करून सत्ता समीकरणं जुळवतील असं सांगण्यात येत आहे. शिंदेंनी भाजपला सोडून मुंबई महापालिकेत उद्धव ठाकरेंसोबत जाणं ही शक्यता अशक्यप्राय वाटते. कारण त्यांना दिल्लीतली आणि महाराष्ट्रातली सत्ता सोडावी लागेल. उपमुख्यमंत्री पदावर पाणी सोडून 2 महापालिका ताब्यात घेणं हा राजकीय शहाणपणाचा निर्णय नक्कीच नसेल. त्यामुळं एकमेकांवर दबाव आणण्याची नुरा कुस्ती कुठपर्यंत चालणार याची उत्सुकता आहे. तोपर्यंत राजकीय अभ्यासक नगरसेवकांची आणि वेगवेगळ्या पक्षांची गोळाबेरीज करण्यास मोकळे आहेतच. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.